Zee 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तानातून सरबजीत सिंगची प्रकृती अद्यापही चिंताजनक आणि गंभीर आहे। भारताचा नागरिक असलेला सरबजीत पाकिस्तानमध्ये कैदेत होता। त्याच्यावरती त्या ठिकाणी हल्ला झाला। सरबजीतवरती उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने तो चिंताजनक असल्याची माहिती दिली। दरम्यान सरबजीत सिंगला उपचारासाठी परदेशात किंवा भारतात नेण्यात येणार नाहीये, तर त्याच्यावर पाकिस्तानातच उपचार होतील। सरबजीत सिंगच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या 4 डॉक्टरांच्या पॅनलने त्याला उपचारासाठी परदेशात नेण्याची शिफारस केली होती। ही शिफारस पाकिस्तान सरकारने धुडकावून लावली। सरबजीत अजूनही कोमात आहे। त्याची अवस्था अत्यंत गंभीर असल्याची माहिती डॉक्टर्सनी दिली आहे। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर। आपण केतकर सरांना या संदर्भामध्ये प्रश्न विचारूयात। सर, सरबजीतवरचा हा हल्ला म्हणजे पाकिस्तानमधलं सगळं ताळतंत्र बिघडलं आहे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, याचं द्योतक काय का? नाही, पाकिस्तानमध्ये कोणाचं ताळतंत्र राहिलेलं नाहीये। लष्कराच्या ताब्यात त्यांचे सैनिक नाहीयेत, नौदलाच्या ताब्यात त्यांचे नौसैनिक नाहीयेत, सर्वोच्च न्यायालयाच्या ताब्यामध्ये काहीच नाहीये। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राजकारणी लोक पाळत नाहीत, सरकारचे आदेश लष्कर पाळत नाही, सरकारचे आदेश पोलीस पाळत नाहीत। शिया आणि सुनी यांच्यामध्ये पण प्रचंड प्रमाणावर दंगली चालल्या आहेत। बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि वायव्य सरहद्द यांचे सगळ्यांचे प्रश्न सुरू झाले आहेत। अशा अराजकाच्या अवस्थेत पाकिस्तान असल्यामुळे सरबजीत सिंगवरचा हल्ला हा पाकिस्तान सरकारने किंवा पाकिस्तान लष्कराने त्यांच्या आदेशावरनं घडवून आणला असं म्हणायला जागा नाही। याचा अर्थ तो हल्ला समर्थनीय अजिबातच नाही। तो अत्यंत क्रूर, अतिशय निषेधार्ह आणि आपल्या भारत पाकिस्तान संबंधांना अतिशय गंभीर अशी इजा करणारा असा हा संपूर्ण प्रसंग आहे। परंतु त्याच्यामुळे केवळ तो सरकारने किंवा लष्कराने घडवून आणला असं मात्र म्हणायला जागा दिसत नाही। भारत पाकिस्तान संबंध त्याच्यामुळे बिघडतील, परंतु अशा पद्धतीने बिघडणार नाहीत की त्याचे दूरगामी परिणाम होतील। कारण अशा घटना दोन राष्ट्र जेव्हा एकमेकांना शत्रुस्थानी मानतात आणि मित्रत्वाचे प्रयत्न करतात त्यावेळेला अशा घटना घडत असतात। त्या अजिबातच दुर्लक्षित करता कामा नाहीत, परंतु ह्याच्यामुळे त्याच्या मूलभूत संबंधांवरती, मूलभूत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवरती त्याचा परिणाम होऊ देता कामा नये। ही जबाबदारी भारताची आहे, राहिलेली नाही। आणि 11 मेला त्यांच्या निवडणुका आहेत। सर, एक गोष्ट आहे, आपल्याकडे देखील फाशीची शिक्षा झालेले कैदी होते। अफजल गुरु असेल किंवा कसाब असेल, सुरक्षित यांना आपण सांभाळलं, मात्र पाकिस्तान सरकार कुठेतरी कमी पडलं असं वाटतं का? अफजल गुरु आणि कसाब यांचं नाव एकत्र घेणं मला योग्य वाटत नाही। कारण कसाब हा अधिकृतपणे हा पाकिस्तानचा नागरिक होता, तसं प्रस्थापित झालेलं होतं आणि पाकिस्तानने पाठवलेला तो दहशतवादी होता। अफजल गुरु हा भारतीय नागरिक होता, तो काश्मीरमध्ये राहणारा भारतीय नागरिक होता आणि तो भारतीय नागरिक काही एका विशिष्ट काळामध्ये काही दहशतवाद्यांच्या सापळ्यात म्हणा किंवा दहशतवाद्यांच्या सहवासात आला आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं कृत्य घडलं। त्यामुळे तो पाकिस्तानी नागरिक नाही। कसाबची आणि अफजल गुरुची तुलना होऊ शकत नाही। तरी पण आपण असं म्हणू शकतो की कसाबला आणि अफजल गुरुला तुलनेने आपल्याकडे चांगली वागणूक तुरुंगामध्ये मिळाली होती किंवा कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांना मिळाली होती। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 90,000 कैदी पाकिस्तानचे आपल्याकडे होते, त्यांनाही आपण चांगली वागणूक दिलेली होती। याचा अर्थ असा मात्र करून घ्यायचं काहीच कारण नाही की भारत हा अत्यंत शांततावादी, सहिष्णू आणि करुणा संपन्न असा देश आहे। काश्मीरमध्येच आपल्या सैन्यानी, आपल्या पोलिसांनी, आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनी बऱ्यापैकी अतिशय छळ केलेला आहे। गरीब लोकांचा छळ केलाय, मुलांचा छळ केलाय, स्त्रियांचा छळ केलाय। त्याच्याबद्दल खटले चालू आहेत, आपल्याच सैन्याच्या न्यायालयात खटले चालू आहेत। त्यामुळे सगळे भारतीय लोक एकदम भारतीय आहेत म्हणून केवळ प्रेमळ आहेत असा समज करून घ्यायचं कारण नाही। याचा अर्थ असा नाही की सरबजीत सिंग वरती असा हल्ला केला जावा। तो हल्ला करणाऱ्यांमध्ये जे कैदी आहेत त्यांनी आता कबूल केले की त्यांना तो खुनी हल्लाच करायचा होता आणि याचा अर्थ असा आहे की त्याच्यामुळे आपल्या भावनांवरती, आपल्या राष्ट्रीयत्वावरती सुद्धा एक फार मोठा आघात झालेला आहे आणि त्या आघाताचे परिणाम तोवरण दीर्घकाळ राहणार आहे। निश्चित सर, या घटनेचे दोन्ही देशांच्या संबंधांवरती काय नेमके दूरगामी परिणाम होतील किंवा आता तात्कालिक काय परिणाम होतील, काय वाटतं? भारत आणि पाकिस्तानच्या वाटाघाटी 2 पातळ्यांवरती चालू आहेत। एक आहे राजकीय, प्रशासकीय, म्हणजे आपले अधिकारी जे असतात त्यांच्या पातळीवरती, आणि त्याच्यातच आलं म्हणजे मंत्री ज्यावेळेला 2 परराष्ट्र मंत्री एकमेकांशी भेटतात किंवा 2 पंतप्रधान एकमेकांना भेटतात त्या पातळीवरती, म्हणजे एक राजकीय पातळीवरती आणि एक प्रशासकीय पातळीवरती। याच्या पलीकडे एक तिसरा प्रयत्न चालू असतो, त्याला पीपल टू पीपल किंवा लोकांचा लोकांबरोबरचा संवाद असं म्हटलं जातं।
त्याच्यामध्ये पत्रकार, प्राध्यापक, कलावंत, असे लेखक, गायक, संगीत अशा क्षेत्रांमधले लोक पाकिस्तानी जनतेशी संबंध ठेवतात. त्यात लोकांचा कायमचा अनुभव असा आहे की पाकिस्तानमधले लोक म्हणजे प्राध्यापक, पत्रकार, लेखक, संगीतकार हे आपल्याकडच्या लोकांचे अतिशय चांगले वागतात आणि एकूण सर्वसामान्य माणसं हे भारतीयांबद्दल आदराने आणि प्रेमाने वागतात. जसं आपल्याकडे सुद्धा पाकिस्तानी खेळाडूंबद्दल आणि पाकिस्तानी गायकांबद्दल खूप आदर आणि आस्था आहे. त्यामुळे जनता पातळीवरती, लोक पातळीवरती भारत आणि पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व नाही, ते लोक पातळीवरती शत्रुत्व घडवावं हाच या सगळ्या घटनांमागचा प्रयत्न असतो. म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत भारतामध्ये असं काही लोकांना वाटतं. तसं भारत पाकिस्तान निमित्ताने भारत पाकिस्तान शत्रुत्व राहावं असंही वाटणार आहे. पाकिस्तानमध्ये लष्करामध्ये त्यांच्या हेर खात्यामध्ये एक वर्ग आहे आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्यांना असं वाटतं की मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत. स्वाभाविकच त्या दोघांच्या मध्ये एक तणाव आहे. त्या तणावाचा एक परिणाम म्हणजे हा सर्बजीत सिंगवरचा हल्ला आहे. तो त्या कैद्यांनी कोणाच्या मार्फत, कोणाच्या सांगण्यावर न केला हे आपल्याला आता काहीच कळणार नाही, केव्हा कळेलही आपल्याला माहिती नाही. परंतु जर त्यांनी सर्बजीत सिंगला सोडलं असतं, ह्या निमित्ताने का होईना, खरं अगोदरच सोडायला होतं, पण ह्या निमित्ताने जर सोडलं तर भारत पाकिस्तान मैत्री संबंधामध्ये किंवा संबंध सुधारण्यामध्ये एक चांगलं पाऊल पडलं असतं. आता त्याची प्रकृती खूप गंभीर आहे आणि आपल्याला कळेलच काय होतंय. त्याची प्रकृतीला आराम पडो एवढीच आपण प्रार्थना करू शकतो. निश्चित केतकर सर, सरबजीतच्या प्रकृतीला आराम पडो अशीच प्रार्थना आपण करू शकतो. मात्र सध्या सरबजीत गंभीर आहे. एकूण अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण आपण केलं या घटनेच्या निमित्तानं. झी 24 तासशी आपण बोललात. धन्यवाद, खूप खूप आभार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.